हॅलो भाऊ नमस्कार. हॅलो नमस्कार 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 केना मेरा लगा हुआ क्या लाइन कट जाते तो हाँ कुछ तो भी मैं तो विषय पे हूँ 2000 हॅलो मित्रांनो, गिरीश भाऊ आपल्या सोबतच असते इथे, स्वतः प्रेझेंट होते, पण त्यांना काय मी साहेबांकडून डायरेक्ट एक असाइनमेंट आली म्हणून नांदेडला जावं लागले. इतक्या गडबडीत आहे मी सांगू शकत नाही. आपण आता नांदेडला खूप मोठा कारण 5-7 लाख लोक आहेत समोर असलेले इकडे, त्यामुळे खूप भाविक. तरी पण मी फक्त नाशिकचे विषय चाललेले. हॅलो 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 हा भाऊ. भाऊ येतोय आवाज? थोडा नेटवर्कचा इश्यू वाटतोय भाऊ, म्हणजे आवाज ब्रेक होतोय, पण आवाज मधून मधून येतोय. आवाज ब्रेक होतोय भाऊ. खूप गडबडीमध्ये आहे. आता बेटर आहे. नाव बेटर. आता येतोय भाऊ आवाज. त्याला कार्यक्रमाची सुरुवात झाली का? भाऊ कार्यक्रमाची सुरुवात झाली. आमचे 2 चर्चासत्र पण झाले. आर्किटेक्ट सेशन आणि लीगल सेशन झालेले आहेत आणि आपलंच मनोगत व्यक्त झालं. टॅक्सेशनचं सेशन आहे. एक मिनिट मी त्याला हेडफोन लावतो. एक मिनिट थांबून घेणार. मला इथे खूप गर्दी आहे. शक्यच नाही. आहे ना परत इकडे जाणार नाही काढत नाही. आता जे साफा बांधलाय ते हेडफोन काढत जात नाही. मोठा प्रॉब्लेम आहे सर. समोर भाऊ आपण व्हिडिओ बंद केला तर आवाज. नमस्कार. आधी तर खरं म्हणजे मी दिलगिरी व्यक्त करतो. खरं या कार्यक्रमाला वेळ दिलेली होती. मला समक्ष या ठिकाणी हजर राहायचं होतं आपल्यामध्ये, कारण अतिशय महत्वाच्या विषयावर आपण आजचे ही कॉन्क्लूड या ठिकाणी घेतलेली आहे रिडेव्हलपमेंटच्या विषयावर. आणि क्रीडे नाशिक मेट्रो यांच्या वतीने आज मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीचं हे कॉन्क्लेव्ह आयोजित केलेलं आहे. क्रीडे नाशिक मेट्रो याचे मी खरं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांचं कौतुकही करतो की चांगल्या विषयाला आपण या ठिकाणी हात घातलेला आहे, सुरुवात केलेली आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे नाशिक शहर किती झपाट्याने आता वाढतंय, त्याचा विकास किती जोरात होतोय. म्हणजे पुण्यापेक्षाही मुंबईपेक्षा तर लोकांचा जो कल आहे हा सगळा नाशिककडे जास्त आहे. कारण इथलं निसर्ग, इथलं वातावरण, इथलं कल्चर, सर्व धार्मिक इथलं संस्थान, त्यामुळे लोकांना असं वाटतं की आपण नाशिकलाच राहिलं पाहिजे. रिटायरमेंट नंतरही राहिलं पाहिजे, आधी राहिलं पाहिजे. प्रत्येकाला असं वाटतं माझं घर, माझा फ्लॅट, बंगला, फार्म हाऊस नाशिकला असलं पाहिजे. आणि नाशिक सध्या खूप मोठी डिमांड या ठिकाणी आहे. हे आपल्याला सगळ्यांना मान्य करावं लागेल. म्हणून आता आपण बघितलं तर अनेक असे अपार्टमेंट आहेत, इमारती आहेत, सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. पुनर्विकास ज्या उमरठ्यावर रिडेव्हलपमेंटच्या उमरठ्यावर त्या ठिकाणी आहेत. कारण बिल्डिंगचं सरासरी आपण जर वय बघितलं, आयुष्य बघितलं, मला वाटतं हे 30, 40, 45 वर्षाच्या वर असतं. आणि त्यानंतर मग त्याचा मेंटेनन्सचा खर्च वाढतो, पडझड सुरू होते आणि मग अशा वेळेला त्या अपार्टमेंट पुनर्विकास करणं हे आवश्यक ठरतं. काही काही इमारती जुनेही आहेत, पण अनेक शेवटी पुनर्विकासाच्या उमरठ्यावर आलेल्या आहेत. आणि म्हणून या पुनर्विकास प्रक्रियेमध्ये असलेले अपार्टमेंटचे जे फ्लॅट ओनर्स आहेत, डेव्हलपर्स आहेत, त्यांच्यामध्ये हा सगळा करार असतो. आणि म्हणून त्यांच्यामध्ये नियमावलीच्या बाबतीमध्ये पारदर्शकता असतं हे आवश्यक आहे. अनेक वेळा आपण बघतो की किती वाद तिकडे असतात. म्हणजे आपण वेळ देतो, सांगतो की आम्ही इतक्या वेळात करू, तितक्या वेळात करू, पण त्या वेळामध्ये त्या ठिकाणी कुठेही काम होत नाही. त्यातही तांत्रिक अडचणी असतात, सगळी चुके आपलीच असते, मालकांची असं नाही. पण मग तिथून कुठेतरी मग वादाला सुरुवात होतो. आपण भाड्याने घरं घेऊन देतो, तेवढ्या वेळामध्ये ती घरं पूर्ण होत नाही, नंतर मग भाडं कोण देईल, हा खर्च कोण करेल, याची सुरुवात होते. अनेक वेळेला काही काही प्रकल्प रखवले जातात, त्याच्यामध्ये काही आर्थिक अडचणी असतात, टेक्निकल अडचणी असतात. आणि मग आपलं घर असलं पाहिजे, हक्काचं स्वतःचं घर असलं पाहिजे. नवीन घरामध्ये पाहत असतं, कारण त्याच्यामध्ये तेवढा जो फ्लॅट आहे त्याचं आयुष्य असतं. आणि म्हणून अशा वेळेला कुठेतरी वादही होतात. ते वाद होऊ नये यासाठी आपण काहीतरी
ते पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की मग कोर्ट कचेऱ्या सगळ्या भानगडी मग वर्ष अनेक वर्ष प्रलंबित राहतं, अडकून जातो, लँड अडकून जातो. आणि म्हणून याकरता मला वाटतं की नेहमीच योग्य संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घेतली पाहिजे. याच्यामध्ये अचूक आणि स्पष्ट दस्तऐवज असला पाहिजे त्याच्यामध्ये. तर संस्थेतील सभासदांची अपेक्षा आहे व त्याच्या दृष्टिकोनाचा विचार करूनच ते होणं आवश्यक आहे. अन्यथा मग पुढे नंतरच्या काळामध्ये पुढच्या काळामध्ये कुठे काही वादविवाद निर्माण होत नाही. आणि म्हणूनच नाशिकमधील सर्व बांधकाम व्यावसायिक व विकासकांना मी या ठिकाणी आवाहन करतो की कोणती नवीन पुनर्विकास योजना हाती घेताना संपूर्ण पारदर्शकता व सर्व नैतिकतेचे पालन करणं हे आवश्यक आहे, जेणेकरून जुन्या धारकांना या बाबतीत कुठलाही त्रास होणार नाही. आणि मी पुन्हा सांगेल की हे स्वप्न त्याच्या उराशी असते की माझं तर नवीन घर होईल, ही सगळी त्याची दुनिया असते. आणि म्हणून मला असं वाटतं की पुनर्विकास जो प्रकल्प आहे हा सुद्धा वेळेवर झाला पाहिजे. विकासकालाही त्रास व्हायला नको आणि त्या धारकालाही त्रास व्हायला नको. म्हणून त्यासाठी काही गोष्टी पाळण्यासारख्या पण आहेत. आज या परिषदेत उपस्थित असलेल्या सर्व रहिवासी संस्थांचे अध्यक्ष सभासद यांच्या विविध विषयावरील ज्ञान सत्राचा पुरेपूर लाभ घ्यावा. आपल्या या सगळ्या चर्चेमधून अनेक विषय पुढे येतील, त्यातून आपल्याला खूप शिकायला मिळेल. आपल्याला काही अडचणी त्याही दूर होतील किंवा काही आपल्या शंका असतील त्याही यातून दूर होतील. आणि म्हणून माझी अशी विनंती की यामध्ये महत्वाचे जे विषय आहेत, पुनर्विकासाचे कायदे काय आहेत ते त्या ठिकाणी समजून घेतले पाहिजेत. जीएसटी कर प्रणाली ही त्यात समजून घेतली पाहिजे. पुनर्विकास प्रकल्प राबवताना पानवाळ्याच्या ज्या औद्योगिक प्रक्रिया आहेत सगळ्या आपण जाणून घेतल्या पाहिजेत. शेवटी रिअल इस्टेट क्षेत्रातील अत्यंत महत्वाच्या विषयावर चा उपक्रम आपण या ठिकाणी राबवून या संपूर्ण बांधवांच्या प्रगतीसाठी पुढाकार घेतला. आपण त्याबद्दल लढाईचे मी मनापासून आभार मानतो. पण मी पुन्हा आपल्याला या ठिकाणी आवाहन करेन की नाशिकमध्ये आता खूप पुढच्या काळामध्ये घरांची मागणी ते प्लॉटचे भाव आपण बघतायत कुठे आकाशाला भिडत आहेत, कारण लोकांची डिमांड मोठी आहे. म्हणून मला वाटतं की जुन्या जे रहिवासी आहेत त्यांचंही स्वप्न आहे की रिडेव्हलपमेंट होऊन मी नवीन घरामध्ये गेलो पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण दोघांनी मिळून हातात हात घालून कुठेही वादविवाद कुठेही तंटा नसताना सगळ्या कायदेशीर बाबी पाळून आपण हे प्रकल्प आता पुढे नेले पाहिजेत. तसेच या खरं म्हणजे पुनर्विकास परिषदेला मला स्वतः हजर असताना असतं, मला जर त्या ठिकाणी वैयक्तिक बोलता आलं तर खूप काही बोलता आलं असतं. पण आज आपण चर्चा या ठिकाणी घेतलेली, आपण सगळे विषय समजून घ्या. त्यानंतर आपण एकदा सगळे आपले कार्यकारी मंडळ जे असेल ते आपण त्या ठिकाणी बसूया आणि यावर आपल्याला काय मार्ग काढता येईल. माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुद्धा आपल्याला एक बैठक घेता येईल. आज मुंबईमध्ये आपण पाहिलं रिडेव्हलपमेंटचे किती सगळे प्रोजेक्ट चाललेले आहेत, पण आपल्याकडच्या काही अडचणी आहेत का, आपल्यामध्ये कायद्यामध्ये तिथल्या कायद्यामध्ये काही फरक आहे का, काही त्रुटी आहे का आपल्याकडे, किंवा काही ऍड करायचं आहे का, हे आपण नक्की समजून घेऊ. या संदर्भामध्ये त्याचे अधिकारी आहेत, सेक्रेटरी आहेत, माननीय मुख्यमंत्री जे आहेत, त्या खात्याचे नगर मंत्री आहेत, शिंदे साहेब, मला वाटतं एकदा आपण त्यांच्याकडे बसून आपल्या आज समजून घ्या. या अडचणी आपण निश्चित मुंबईला एकदा बसून मी वेळ घेतो, पुढच्या आठवड्यातले घेऊ, 20 जानेवारी आता 15 दिवसांनी घेऊ, पण अतिशय शांततेमध्ये अशी वेळ घेऊन या संदर्भामध्ये आपल्याला मोठी चर्चा करावी लागेल आणि यातून चांगला मार्ग काय निघतो या ठिकाणी निश्चित काढावे लागेल. त्यासाठी मी हा वेळ या ठिकाणी देईल. आता इथे 2-3 ठिकाणचे मुख्यमंत्री आलेले आहेत, जवळपास 3-4 लाख लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्याकडे इथली मोठी जबाबदारी आहे, त्यामुळे जास्त वेळ मी आपल्याला या ठिकाणी देऊ शकत नाही. पण आपण या ठिकाणी अतिशय सुंदरसा कॉन्क्लेव्ह या ठिकाणी घेतला, मला सुद्धा आपल्याला आमंत्रित केलं, त्याबद्दल आयोजकांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि पुन्हा आश्वासित करतो की आपल्याला नाशिकला स्वच्छ सुंदर सुरक्षित करायचं आहे आणि त्यासाठी रिडेव्हलपमेंट हा तिथे महत्वाचा भाग त्या ठिकाणी आहे. म्हणून यामध्ये आम्ही कुठेही सरकार म्हणून कमी पडणार नाही, कुठेही मागे हटणार नाही. एकदा मुंबईला बैठक घेऊन यावर आपण जो काय मार्ग काढता यासारखा असेल तो सर्व मार्ग आपण या ठिकाणी काढू, एवढं आश्वासन मी आपल्याला या प्रसंगी देतो. आता महापालिका आपल्याकडे पर्यंत सगळ्या आपली आहे, पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री असतील, महापौर असतील, सगळेच आपले या ठिकाणी आहेत. त्यामुळे कुठेही अडचण येणार नाही याची ग्वाही मी आपल्याला पुन्हा या ठिकाणी देतो. मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, श्रीराम. थँक्यू गिरीश भाऊ, थँक्यू व्हेरी मच. आपण दिलेली ग्वाही वर आम्हाला केलं त्यांनी बंद केलं. ओके, सो गिरीश भाऊ, थँक्यू. थँक्यू भाऊ.